नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते 7वी करिता होत आहे आणि या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी निवड चाळणी परीक्षा होणार आहे, या निवड चाळणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 39 आणि याच्या भागामध्ये आपण मूलद्रव्ये, संयुगे व मिश्रणे या घटकावर आधारित काही नमुना दाखल प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओमधील स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 1, जी 2 किंवा अधिक द्रव्ये अधिक पदार्थांची बनलेली असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात, तर याला मिश्रण असं म्हणतात। प्रश्न क्रमांक 2, मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? तर मित्रांनो याचं उत्तर आहे अणू। प्रश्न क्रमांक 3, एकूण किती मूलद्रव्ये आहेत? तर 118 मूलद्रव्ये आहेत। प्रश्न क्रमांक 4, निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये आहेत? तर एकूण 92 ही निसर्गात मूलद्रव्ये आहेत। प्रश्न क्रमांक 5, मानवनिर्मित मूलद्रव्ये किती आहेत? तर 26 ही मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत। प्रश्न क्रमांक 6, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना टिंबटिंब म्हणतात, तर मूलद्रव्य असं म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणी केली? तर बर्जेलियस या शास्त्रज्ञाने संज्ञा वापरण्याची पद्धत सुरू केली। प्रश्न क्रमांक 8, हायड्रोजन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर H हे अक्षर हायड्रोजनसाठी वापरतात। प्रश्न क्रमांक 9, हेलियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर कॅपिटल H स्मॉल e। एक लक्षात ठेवूया की ज्या मूलद्रव्यांच्या संज्ञा 2 अक्षरांनी दाखवल्या असतील तर त्यातील पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं आणि दुसरं अक्षर हे स्मॉल लिपीमधील असतं। प्रश्न क्रमांक 10, लिथियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? Li। प्रश्न क्रमांक 11, बेरिलियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर Be। हे बेरिलियम या मूलद्रव्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 12, बोरॉन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर B हे बोरॉन या मूलद्रव्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 13, कार्बन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर C। प्रश्न क्रमांक 14, नायट्रोजन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर N। प्रश्न क्रमांक 15, ऑक्सिजन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर O। प्रश्न क्रमांक 16, फ्लोरीन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर F। प्रश्न क्रमांक 17, निऑन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? Ne। प्रश्न क्रमांक 18, सोडियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? Na। प्रश्न क्रमांक 19, मॅग्नेशियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? Mg। प्रश्न क्रमांक 20, ॲल्युमिनियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? Al। प्रश्न क्रमांक 21, सिलिकॉन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? Si। फॉस्फरस या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर P। प्रश्न क्रमांक 23, पोटॅशियम या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर K। प्रश्न क्रमांक 26, लोह किंवा लोखंड या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? Fe। प्रश्न क्रमांक 25, सोने या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर Ag। प्रश्न क्रमांक 26, पारा या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर Hg। प्रश्न क्रमांक 27,
क्लोरीन या मूलद्रव्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर Cl. तर मित्रांनो, आणखीही काही मूलद्रव्यांच्या संज्ञा आहेत त्या आपण शोधून त्यांचे जे संज्ञा आहेत त्या पाठ करायच्या. त्याचप्रमाणे काही संयुगांची नावं देखील आहेत, ती देखील आपण पाठ करायची आहेत आणि आपण या घटकाची तयारी करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढीलही नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.